जीवात्मा भगवतरूप असला तरीही अग्नीपासून विलग होणाऱ्या ठिणग्या या अग्नीच असल्या तरी कालांतराने विजतातच. ईश्वर अंशरूप जीवाला शरीरस्थित झाल्यावर ईश्वरापासून विझू पाहत असतानाच त्याला पुन्हा चैतन्यमयी ज्ञानाचा उपदेश करत चेतनामय करते, ती श्रीमद्भगवद्गीता. हरि ओम. आता आपण 30वा श्लोक घेतोय. 30व्या श्लोकात भगवंत सांगतायत, अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः. जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजलं पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. चेत सुदुराचारा अपि. जर एखादा माणूस काय असतो, अतिशय दुराचारी आहे, दुराचारी, अनन्य भाग माम भजते, आणि तरीसुद्धा जर तो अनन्य भावाने माझा भक्त झाला, माझं भजन करू लागला, तर साधू एवच मंतव्य, तो जणू काही साधूच झाला असं समजावं, समजण्यास योग्य आहे. कारण काय, सम्यक व्यवस्थिता, त्याने असा तर ठाम निश्चय केला आहे की परमेश्वराचं भजन करणं हेच माझं सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. आता बघा, 7व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकात भगवंत असं म्हणाले होते की हे पापी लोक मला शरण येत नाहीत, आणि ते कोणत्या 4 प्रकारचे लोक मला शरण येत नाहीत त्यांचे प्रकारे त्यांनी सांगितले होते. पण इथे ते काय सांगतात की परमेश्वराने कसे आहेत बघा, नमे द्वेषस्तु मे न प्रिय. त्यांना कोणी प्रिय किंवा अप्रिय असं नाही हो, ते क्षमाशील आहेत. म्हणून ते इथे असं सांगतात की हे बघा, ठीक आहे, जर त्यातला एखादा पापी माणूस पापी माणूस असेल आणि ते जर मला शरण आले तर त्यांनाही मी जवळ घेतो, ते बदलायला तयार आहेत, काय महत्त्वाचा भाग आहे. आता बघा, सर्वसाधारणपणे आपण असं समजतो की जो पापी आहे, दुराचारी आहे, तो भगवंताच्या दारात कधी जात नाही. गेलाच तर काय होईल, भक्तीने नाही जाणार, चप्पल चोरायला जाईल फार तर. पण शास्त्र मात्र असं होलसेल नियम नाही लावत बरं का. ते काय म्हणतात, पापाचा निषेध ते जरूर करतात, पण पापी माणसाचा निषेध नाही करत हो, तिरस्कार नाही करत. आणि कायदाही तेच सांगतो ना की बघा, ज्यात कुठल्याही माणसाचं गैरवर्तन हे त्याच्या मनात जे पापी विचार असतात त्याचं प्रकटन असतं, हे नक्की आहे. मग त्या विचार प्रवाहाची जडणघडण जर बदलली गेली तर त्याचं वर्तनसुद्धा निश्चित बदलेल, त्याला संधी मिळणं आवश्यक आहे. आणि अशी पापी माणसं जर भगवंताची भक्ती करायला सुरुवात केली तर त्यांच्या मनबुद्धीची जडणघडण हळूहळू नक्की बदलते, आणि मग त्याचं स्वतःचं सर्वांगीण पुनर्वसन करण्याची संधी भगवंत त्याला देतात, हे नक्की आहे. तेच ते इथे सांगतायत की स दुराचारा माम अनन्य भाग भजते, की हा दुराचारी माणूससुद्धा काय झालं, अनन्य भावाने माझी भक्ती करू लागला तर काय होईल. आता प्रथम असं पाहूया मंडळी की खरोखरच असं जो माणूस दुराचारी आहे, अनाचारी आहे, तो भगवंताचे भक्ती का करेल बरं. अनेक कारणं असू शकतील. आता काय होतं असं पाहूया प्रथम की हा दुराचारी माणूस का वळला, एखाद्या संकटात सापडला, खूप मोठ्या संकटात सापडला, सगळे मार्ग बंद झाले, आणि मग अशा वेळेला भगवंताला जर शरण गेलं तर सर्व मार्ग सुरू होतील, का सर्व ठीक होईल असं त्याला वाटतं, आणि असं म्हटल्यामुळे माणूस बदलू शकेल. दुसरं काय होतं, एखादा माणूस एखाद्या प्राणसंकटात सापडतो मोठ्या, आणि मग मात्र त्यातून बरा झाला की त्याचं विश्व बदलतं. अगदी अलीकडचं एक उदाहरण सांगतो. एक ग्रस्त माझ्या माहितीचे होते, बिलकुल भगवंताची भक्ती न करणारे, किंवा त्याला न मानणारे असं म्हणूया फार तर. काय झालं, त्यांना कोरोना झाला. कोरोनामुळे त्यांना एका हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं, आणि हळूहळू परिस्थिती एवढी बिघडली की व्हेंटिलेटरवर ठेवायची पाळी आली. जवळजवळ गेल्यात जमा होते ना. पण बघा, नशीब असं की त्यातून ते बरे झाले, हळूहळू बरे झाले. मग व्हेंटिलेटरवरून काढलं, मग काही दिवस हॉस्पिटलमध्ये होते, मग घरी आले आणि पूर्णपणे बरे झाले. मग त्यांना असं वाटायला लागलं की अरे खरंच केवळ परमेश्वर कृपेमुळेच मी वाचलो ना, नाही तर ह्या संकटातून मी वाचूच शकलो नसतो. असं करून ते आता त्यांचा मला एकदा फोन आला की मला भक्ती म्हणजे करायची, काय करू वगैरे वगैरे. म्हणजे बघा, असाही माणूस बदलू शकतो ना प्राणसंकटातून वाचल्यामुळे. असं होतं. तिसरं काय होतं, प्रारब्धवशात अशा दुराचारी माणसाची एखाद्या भगवत भक्ताच्या किंवा संतांचा संपर्क त्याच्याशी येतो, आणि त्यांच्या प्रभावाने त्याच्यामध्ये भक्तीबद्दलची एक आसक्ती आवड निर्माण व्हायला लागते. पुराण काळातली तर उदाहरणं आहेत, तो जो वाल्मिकी आहे, साजन कसाई, ह्याच्या अनेक उदाहरणं आहेत की जे फार मोठे संत झाले. पण इतकं जुनं कशाला, अगदी अलीकडचं एक उदाहरण देतो ना तुम्हाला.
बघा, अगदी अलीकडचं एक उदाहरण आहे. कोणाचं माहिती आहे तुम्हाला? दासगणू महाराजांचं. दासगणू महाराज हे फार मोठे थोर संत होऊन गेले, विचारवंत कीर्तनकार आणि संत. ते लहानपणी फार टगे होते हो, खूपच टगेगिरी करायचे. शिक्षण नाही, टगेगिरी नुसती करायची. म्हणून शेवटी त्यांना पोलीस खात्यात भरती करून टाकलं. पोलीस होते. आता पोलीस असताना काय झालं, एका मोठ्या दरोडेखोराला पकडण्याचं कामगिरी त्यांच्यावर आली. ते पकडण्यासाठी काय होतं, तो एका देवळात येत असे. म्हणून त्यांना सांगण्यात असं आलं की तुम्ही देवळात वास्तव्य करा. आता त्याने खोटा संताचा वेश धारण केला आणि देवळात राहिले. पोथी वाचन वगैरे करायचे. लक्ष कुठे होतं की केव्हा हा गुंड येतो आणि मी त्याला पकडतो वगैरे वगैरे. पण काही जमेना. शेवटी एकदा ते साईनाथांच्या संपर्कात आले आणि साहेबांनी त्यांना एकदम बदलून टाकलं. इतकं बदललं की ते दासगणू महाराज म्हणून मोठे कीर्तनकार प्रसिद्धीला आले हो. आणि खरोखरच फार मोठे संत झाले. त्यांच्या हातून पुढे एका फार मोठ्या माणसाची पोथी लिहिली गेली, गजानन विजय. गजानन महाराजांची पोथी त्यांच्या हस्ते लिहिली गेली आणि आज ते सगळं गजानन विजय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हा माणूस भक्तीकडे वळला हो. त्यांची समाधी आहे नांदेडजवळ गोरठं म्हणून गाव आहे, तिथे त्यांची समाधी आहे. अहो, त्याने लहानपणापासून अगदी पुत्रवत पाळलेले एक महाराज होते. कोण माहिती आहे? वरदानंद भारती. तेही मोठे संत होते. त्याने तिथे सगळं ते संस्थान निर्माण केलेलं आहे. पण त्यासाठी काय केलं पाहिजे? अशा पापी माणसांनी भगवंताच्या भक्तीकडे खरंच वळलं पाहिजे. पण अशा माणसांनी मंडळी अनन्यपणे भक्ती केली पाहिजे बरं का. तो अनन्य भक्त झाला पाहिजे. अनन्याचा अर्थ आपण पाहिला आहे. अनन्य म्हणजे कोण आहे? न अन्य, दुसरा कोणी नाही, फक्त भगवंत एकच आहे, एकच माझा आश्रय आहे असं मानलं पाहिजे. आणि अशी भक्ती केली पाहिजे. आता मी भगवंताचा आणि भगवंत माझा ही स्टेज अजून खूप दूरची आहे, लक्षात घ्या. पापी माणसाने हा अधिकार काही प्राप्त केलेला नाही आहे, हे नक्की. पण मी भगवंताचा आहे हा भाव आणि निष्ठा त्याची पक्की झाली आता, की मी भगवंताचा आहे. त्याच्या अहंकाराचं रूपांतर आता त्याने शरणागतीमध्ये केलं आहे. हे तितकंच खरं आहे. मग त्याचं आता काय राहिलं? मग काहीच नाही. शरीरसुद्धा भगवंताचं आहे, मन भगवंताचं, बुद्धी भगवंताची. आता हा भाव इतर उपासकांपेक्षा पुष्कळ बरं आहे. कारण काय होतं, बरीच माणसं जी उपासना करतात ना, ते काहीतरी प्राप्त करण्यासाठी करत असतात, हे खरंच आहे. शरणागतीमध्ये तर कशाची आहुती दिली जाते? आपल्या अहंकाराचीच आहुती दिली जाते ना. अहंकाराची आहुती, स्वतःचीच आहुती दिली जाते हो. तिथे काय प्रश्न राहिला? तिथं स्वतःची इच्छा काही राहणं शक्यच नाही आहे. काही इच्छा नाहीच आहे. आणि ही अहंकार मिटवण्याची आणि अहंकार नाहीसा करण्याची जी प्रक्रिया ज्ञानमार्गाने पण घडते, कर्ममार्गाने पण घडते आणि भक्तिमार्गानेसुद्धा करता येते बरं का. ज्ञानमार्गाने कशी घडते? ज्ञानमार्गाचा साधक पहिल्यांदा काय जाणतो? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, माझं स्वरूप आणि परमेश्वराचं स्वरूप एकच आहे हे समजतो. पण तिथे अजून मी आहेच ना हो. मी ब्रह्म आहे म्हणजे मी आहेच की, हे अहंकार शिल्लकच आहे अजून. पण मग पुढे काय होतं? गुरुकृपेने आणि परमेश्वर कृपेने हळूहळू साधना चिंतन वाढत जातं. मग त्याला अनुभव येतो, सर्वम खलबिदम ब्रह्म, की सर्व काही ब्रह्मच आहे, केवळ मी नाहीच आहे. मी नसून केवळ ब्रह्मच आहे. म्हणजे मी आज होतो खोटा होतो, अध्यारोपित होतो. अशा रीतीने काय होतं? त्याचा मीपणा, अहंता पूर्णपणे शरणागत झाली, भगवंतांना अर्पण केली गेली. हाच तर मार्ग आहे ना. आता योगमार्ग काही वेगळा नाही आहे. योगमार्ग ज्ञानमार्गाचाच एक भाग आहे. सांख्ययोग हे ज्ञानमार्गाचं तत्त्वज्ञान आहे. आणि योग ते प्रत्यक्ष जीवनात कसं उतरवायचं ते सांगण्यासाठी अष्टांग योग आहे. एक आहे थेरी, दुसरं आहे अप्लाइड सायन्स, एवढाच फरक आहे. आता कर्ममार्गाने, कर्मयोगाने काय होतं बघा? कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध होतं, हे तर उघडच आहे ना. म्हणजेच काय होतं? कामना, इच्छा, अपेक्षा कमी कमी होत जातात. आणि मग माणूस काय होतं? फक्त सेवाभाव त्याचा शिल्लक राहतो, सेवाभाव. आणि भगवंतापुढे त्याची शरणागती होते. भगवंताला शरण जाणं हेच कसं श्रेष्ठ आहे याची त्याला जाणीव होते. आणि मग तो सेवाभावीच होतो पूर्णपणे. असा साधक आपल्या अहंकाराचं दान सहजपणे भगवंताच्या चरणी करू शकतो आणि करतोसुद्धा. भक्तियोगात काय होतं? भक्तियोगामध्ये अहंताच बदलून जाते हो माणसाची. आजवर या अहंकारामुळे तो स्वतःला काय समजत होता? स्वतःला वेगळा समजत होता, मी वेगळा आणि देव वेगळा. पण त्याने आता भक्तीमुळे जाणलं बरं का, की फक्त भगवंतच आहे, मी खरं म्हणजे नाहीच आहे, तोच फक्त आहे. आणि आता मात्र मग तो भगवंताशी एकनिष्ठ होतो, इतरांची नाही. कसं पाहणं? समजा एखादी मुलगी असते, तिचं लग्न होण्यापूर्वी तिचं जे माहेरचं कुळ असतं, कुळाचार असतात, तिचे आईवडील असतात, नातीगोती असतात, त्यांची अशी अगदी पूर्णपणे जोडलेली असते की नाही? पूर्णपणे जोडलेली असते. नंतर मग तिचं लग्न होतं.
हळूहळू काय होतं, ती त्या पतीशी ती एवढी एकरूप होते, एवढी जोडली जाते की आम्ही दोघं नाहीच आहोत, आम्ही दोघं एकच आहोत अशी तिची भावना हळूहळू व्हायला लागते. आणि असं झालं ना की तिचा वैयक्तिक अहंकार पूर्णपणे मिटून जातो, पूर्णपणे मिटून जातो. आणि मग ती त्याच्याशी आणि त्याच्या अनुषंगाने साहजिकच त्याचे आईवडील, बहीण भाऊ, त्याचं कुळ इत्यादींच्या सेवेकडे वळते. हे खरंच आहे. पण तरीसुद्धा काय असतं माहिती आहे, विचार विश्व, कारण तिची आनंदता फक्त पतीशी असते हां, एवढं खरं. इत्यादींची सेवा ती करत असते, हे खरंच आहे. पण आनंदता मात्र फक्त पतीशी राहते. तसंच भक्तांचं सुद्धा होतं बघा. त्याचं सगळंच विचार विश्व, भावनिक विश्व केवळ भगवंताचंच होऊन जातं ना. भगवंताचं स्मरण करण्यातच फिरत राहतं, दुसरे काही विचार मनात नसतातच मुळी. अशा रीतीने माणूस जो असतो ना, तो जर दुराचारी जरी असला तरीसुद्धा तो जर अशा तऱ्हेने विचार करू लागला, विचार विश्व त्याने बदलून टाकलं, तर साधुरेव असं मंतव्य हा, तो जणू काही साधू झाला असंच समजावं. मंतव्य म्हणजे मानावं असं भगवंत सांगतात. भगवंत इथे त्याला साधू मानावं असं म्हणतात बरं का. याचाच अर्थ काय होतो की अजूनही त्याचं वर्तन पूर्णपणे बदललेलं नाही आहे, हे नक्कीच आहे ना. आणि तरी त्याला साधू असून मानावं असं भगवंत सांगतायत. कारण काय, तो पूर्णपणे बदलला आणि साधू झाला असता तर साधू झाला असं म्हटलं असतं ना, मानावं असं म्हटलंच नसतं. पण त्याला साधू मानावं असा आदेश भगवंत का देतात, लक्षात घ्या. म्हणणे सामान्य माणसात आणि त्यांच्यामध्ये फरक आहे हो. आपण सामान्य माणसं फार उथळ विचाराचे असतो. एखादा माणूस दुराचारी आहे माहीत असतं आपल्याला, आणि तो आता खरोखर समजा बदलला, एखाद्या शांत देवळात तो एखादा नामस्मरण करत बसला आहे अशी कल्पना करा. आपण काय म्हणतो, त्याला ढोंगीच समजतो. अहो माहिती आहे हो, अहो काय खरं काय नाही हो, अहो करून करून भागले, देवपूजेकडे लागले, अशी यांची स्थिती आहे. आणि अशी माणसं असतात ना मंडळी, हे मुख में राम आणि बगल में छुरी असत्या, सावध राहायला पाहिजे वगैरे वगैरे. आता हा मंडळी आपल्या विचारांचा दोष आहे हो. भगवंत तसा नाही तसं मानत नाहीत. ते काय म्हणतात, ते अंतर्यामी आहेत, त्यांना मनातलं सगळं समजतं ना. अंतःकरणाची वृत्ती आणि त्यात होणारे बदल ते स्पष्टपणे जाणतात प्रत्येकाच्या. त्या अशा माणसांना ते सुधारण्याची संधी देतात. समजा त्या संधीचा फायदा घेऊन तो सुधारला, त्याचाच फायदा आहे ना. नाही सुधारला तर भगवंताचं काहीच बिघडत नाही आहे, हे नक्कीच आहे. या संबंधात मंडळी ख्रिस्त पुराणात एक गोष्ट येते बरं का. गोष्ट फार चपखल आहे म्हणून तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. काय झालं, एकदा एक मेंढपाळ होता. तो आपली मेंढरं घेऊन रोज डोंगरावर चरायला जायचा. 100 मेंढरं होती. एक दिवस काय झालं, त्यातलं एक मेंढरू कुठेतरी हरवलं. बाकीची मेंढरं बिचारी चरत होती त्याच्या मागे मागे. पण ह्याने काय केलं, ती बाकीची मेंढरं सोडली आणि त्याचे हरवलं होतं ना त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. दिवसभर त्याला ढुंढाळलं, इकडे तिकडे तिकडे इकडे. शेवटी ते सापडलं. सापडल्यावर त्याला अतिशय आनंद आला. त्याने त्याला खांद्यावर घेतलं आणि त्याला मोठ्या प्रेमाने घरी आणलं. लोकांना सांगितलं की ते कसं हरवलं होतं, कसं सापडलं, त्याचं कौतुक केलं, त्याला चांगलं खायला प्यायला घातलं. आता इतर बिचारी जी 99 मेंढरं होती ती त्याच्या मागे आपोआपच आली होती की नाही, मग त्यांच्यापेक्षा ह्याचं कौतुक जास्त झालं ना, जास्त झालं. त्याचं कारण त्याने असं सांगितलं की गॉड लव्स दोज हू हॅव सिन्ड अँड हॅव रिपेंटेड रादर दॅन दोज हू हॅव नो कॉज फॉर रिपेंटन्स. म्हणजे ज्यांनी कधीच पाप केलं नाही, ज्याच्यावर कधी पश्चात्ताप करण्याची पाळीच आली नाही, अशा माणसापेक्षासुद्धा ज्यांनी पाप केलं आणि नंतर ज्याला पश्चात्ताप झाला असं आणि तो योग्य मार्गावर जर आला तर असा माणूस भगवंतांना जास्त आवडतो. पण मंडळी याचा अर्थ शब्दशः घेऊ नका, असा त्याचा अर्थ नक्कीच नाही आहे. पाप न करणारी माणसं नक्कीच चांगली, श्रेष्ठ, त्यात काही शंकाच नाही आहे. पण समजा एखाद्याने पाप केला आणि त्याला जरी पश्चात्ताप झाला, तो जर सुधारायच्या मार्गावर लागला तर परमेश्वर त्याला दूर करत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि ख्रिस्ताला देखील तोच अर्थ अभिप्रेत होता हो. आपल्याला आठवत असेल, आपण दुसरा अध्याय शिकलो आहे. दुसऱ्या अध्यायात भगवंताने काय सांगितलं होतं, त्यांनी सांगितलं होतं व्यवसायात्मिका बुद्धी एकेह गुरुनंदन. मला वाटतं 41 वगैरे श्लोक असावा, त्यात सांगितलं, हे अर्जुना, व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी ही एकच असते. आणि खरं हो, जोपर्यंत मनात असं आहे ना, हे करावं का ते करावं, ते करावं का ते करावं, त्याला म्हणतात संकल्प विकल्प. ते मनाच्या स्तरावर घडत असतात ना, मनाच्या पातळीवर. पण मग एकदा केव्हा तरी निश्चय होतो, निश्चित की आता असंच करायचं, हा निर्णय कुठे ठरतो, बुद्धीच्या स्तरावर ठरलेला निर्णय असतो तो, आणि तो एकच असतो की नाही. तसंच इथे भक्ताने आता काय केलं आहे, निश्चित स्वरूपाचा निर्णय घेतला आहे. काय निर्णय घेतला आहे, यापुढे मी भगवंताचा आहे, आजपासून मी भक्ती आणि साधनाच फक्त करणार, असा निर्णय घेतला आहे.
भगवंत सांगतायत की सम्यक व्यवस्थितो ही सहा. बरे तो आत्तापर्यंत चुकला आहे हो, आत्तापर्यंत बरीच पापं केली असतील, पण आता त्याला चांगलं वागणं आणि भगवत भजन करणं, भगवंताची भक्ती करणं हे श्रेष्ठ आहे. आणि मी तसं वागणार आहे असं त्यांनी ठाम निश्चय केला ना. त्यांनी भक्तिमार्गाचं अनुसरण आता करायचं ठरवलं आहे. त्यामुळे सध्या तरी त्याला साधूच मानावं असं ते म्हणत आहेत. म्हणजे जसं मी नेहमीच सांगतो ना की मेडिकलच्या कॉलेजमध्ये नाव घातलं आणि एकदा गळ्यात स्टेथोस्कोप आला की अशा प्रत्येक मुलाला साधा पेशंट डॉक्टर समजायला लागतो. का बरं? तो काय डॉक्टर थोडाच झाला आहे, अजून झालेलं नाही आहे, पण त्याने ते डॉक्टर होण्याचा निश्चय केला आहे ना. तसंच हे आहे हो, दुसरं काय नाही. म्हणून तर म्हणतात, आता भगवंत पुढचा जो श्लोक आहे ना 31वा श्लोक, त्याच्यामध्ये असा माणूस क्षिप्रम भवती धर्मात्मा असं म्हणतात बरं का. ते का म्हणतात तो अर्थात आपण त्या श्लोकाच्या वेळेला पाहूच या. हरिओम.